हे बघ, जो कोणी माझ्या तंबूकडे वाकड्या नजरेनं बघल त्याला त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागलं. तर त्या पोराला त्याची शिक्षा मिळाली. बाय, त्याची वाकडी नजरच काढून घेतली या काट्याला. डोळा गेला त्याचा. आणि मामा, तरी तुम्ही त्यासनी बजवून सांगितलं होतं, पण नाही ध्यानात आलं त्यांच्या. आता भोगा कर्माची फळ. अशी शिक्षा मिळाली वगैरे नाही सुधारत ती. हे जाऊ द्या, आता तुमची जबाबदारी वाढली आहे. तळावर आता लांब लांब लोक येत्याल, मोठ्या आशेनं लोक येत्याल. त्यासनी मोकळ्या हातानं नाही घालवायचं, त्यासाठी मी इथं बसलो आहे. आणि हा, तळावर येणाऱ्या लोकांच्या मुखात अन्नाचं 2 घास आणि घोटभर पाणी कसं जाईल हे बघायचं तुमचं काम आहे. तळावर याच्यामुळं रंजले गांजलेली लय लोक येतात. त्यासनी मला भेटायला काय बी अडचण होणार नाही, याची काळजी तुम्ही घ्यायची. मामा, तुमचा हे तळ म्हणजे आमच्यासाठी पंढरपूर आणि काशी आहे बघा. मामा, त्या तळाव कसली बी कसूर कामाची होणार नाही. हाव आहे मला. बरं चला, पुढच्या कामाकडे बी बघायचं.